जय शिवराय मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे। त्याचबरोबर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। वायू प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, भूमी प्रदूषण असेल, सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहेत आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक नागरिकाला, देशातील प्रत्येक नागरिकाला यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे। डेव्हलपमेंट, प्रगती तर ही होतच राहणार देशाची, परंतु त्याचबरोबर ही प्रगती होत असताना आपले सर्वांचे, एक भारतीय नागरिक म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहे की आपण सर्वांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करणे गरजेचे आहे। आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रकारचे संस्था आहेत की त्या वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करत आहेत आणि वृक्ष लागवड करत आहेत, परंतु त्यांना बऱ्याच प्रकारे सीड्स म्हणजे बिया ह्या कमी पडत आहेत वृक्ष लागवड करण्यासाठी। तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जी उन्हाळ्यामध्ये किंवा 12ही महिने फळं खातो, आंबा असेल, फणस असेल, त्याच्यानंतर तुमचे जांभूळ वगैरे असतील, अशी जी फळं आपण खातो त्याच्या बिया आपण साठवून ठेवाव्यात। आणि या बिया साठवून ठेवत असताना आपण काय करायचे, हे फळं खाल्ल्यानंतर फक्त एकदा स्वच्छ धुवून काढायच्या आणि स्वच्छ धुतल्यानंतर ह्या जसं करून, हे बघा आंब्याच्या, आता आम्ही इकडे आलो होतो जंगलामध्ये, तर आंब्याची कोई त्या झाडाखाली भेटल्या, त्या आम्ही घेतल्या आणि हे बघा भरपूर आहेत। आणि ह्या आपण काय करायच्या, स्वच्छ धुवून काढायच्या। धुवून काढल्यानंतर ही आंब्याची जाडी कोय असते, ही कडक उन्हात आपण 4-5 दिवस वाळू घालायची आणि ठेवून द्यायची। आणि त्याच्यानंतर जांभूळ वगैरे असेल, चिक्कू असेल, फणस असेल, याच्या बिया आपण धुवून घ्यायच्या आणि धुतल्यानंतर थोड्या जास्त कडक उन्हात त्या ठेवायच्या नाही। 2-3 दिवस त्यांना सकाळचं 12-1 वाजेपर्यंत ऊन द्यायचं आणि ठेवून द्यायच्या। 3-4 दिवस त्यांना सुकवायच्या आणि ह्या बिया सुकवल्यानंतर आपण मला स्वतः कॉन्टॅक्ट करू शकता। मी ह्या बिया ठाण्यातील जसे पर्यावरण दक्ष मंडळ आहे, त्याचबरोबर ग्रीन इंडिया आहे, त्याच्यानंतर आपले सयाजी शिंदे साहेब, सह्याद्री देवराई, हेही सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करतात आणि त्यांनाही बियाची गरज असते। जर माझ्याकडे जास्त बिया साचल्या तर मी त्यांना कुरिअरनी करून पाठवू शकतो। त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जर आपण माझ्या आजूबाजूला असाल तर ह्या बिया फक्त मला एक वेळेस धुवून द्या। जरी तुमच्याकडे सुकवायला संधी नसेल, सुकवायला जागा नसेल, तर फक्त मला ह्या बिया एक वेळेस तुम्ही आंबे खाल्ल्यानंतर किंवा फळं खाल्ल्यानंतर धुवा आणि मला फोन करा आणि मला द्या। मी ह्या बिया व्यवस्थितपणे सुकवून ह्या ज्यांना आवश्यक आहे, ज्या संस्थेला आवश्यक आहे त्यांना मी पोहोचेल। काही बिया मलाही लागतील, पण मला एवढ्या जास्त प्रमाणात लागणार नाही, कारण माझ्याकडे जागा कमी आहे। त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण सुद्धा पर्यावरण वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा। खारीचा वाटा आपण यासाठी घेणं गरजेचं आहे, अन्यथा जर पुढील 4-5 वर्ष आपण दुर्लक्ष केले तर आपल्या देशातील टेम्परेचर हे आज 45 पर्यंत पोहोचले, 48 पर्यंत पोहोचले, 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही। आणि जेव्हा 60 डिग्री सेल्सिअस पोहोचेल तेव्हा लोक अक्षरशः उष्णतेने धडाधड मरतील। त्यामुळे माझी आपणांना विनंती आहे मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा, त्याचबरोबर सीड्स, बिया साठवा, बिया माझ्यासारख्यांना द्या, मी पुढे देईल। धन्यवाद। जय शिवराय।